तुमच्यासोबत शेअर करते माझी सोपी घरगुती आणि फुलप्रूफ गुलाबजामुन रेसिपी, जी नवशिकाऊंसाठी नक्कीच जमेल. आणि मी याच्यामध्ये तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुमचेसुद्धा गुलाबजामुन नक्कीच चांगले होण्यासाठी मदत होईल. आता याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जे मी साहित्य तुम्हाला सांगणार आहे तेच तुम्ही साहित्य परफेक्टरित्या जर वापरून गुलाबजामुन बनवले तर तुमचेसुद्धा गुलाबजामुन नक्कीच चांगले होतील. तर इथे मी घेतलेलं आहे जे बिल गेट्सचं पॅकेट असतं ते पूर्ण, साखर घेतलेली आहे, इथे मी तूप घेतलेलं आहे, 4 ते 5 वेलची घेतलेले आहे, 3/4 कप इथं मी दूध घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दूध आपल्याला घालून पीठ मळून घ्यायचं आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, दूध एकदम जास्त घालू नका, कारण पीठ सैल झालं तर गुलाबजामुन फुटतात. आपल्याला आता हे दूध जे आहे ते हळूहळू घालून हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. फक्त हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे, ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. पीठ ना जास्त खूप घट्ट पाहिजे ना खूप सैल असावं. आणि ना हे तुम्ही जर जास्त सैल मळलं तर ते पिठाचे गोळे जास्त ऑइली होतील, आणि जर जास्त सैल मळलं तर ते जास्त फुटू शकतात. पीठ मळल्यानंतर ना आपल्याला 10 ते मिनिटासाठी ना झाकून ठेवायचं आहे. यामुळे काय होतात तर गुलाबजामुन मऊ होण्यासाठी मदत होतात. आता हाताला थोडंसं तूप लावा आणि छोटे छोटे आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत, पण त्याच्या आधी ह्याला छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता इथं मी काय करत आहे, पाक बनवत आहे. पण इथे ना पाक बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पाक 1 तारी नसावा किंवा 2 तारी नसावा, फक्त साधा हलका पाक असला पाहिजे. आणि पाक कोमट ठेवायचा आहे, खूप गरम पाक करायचा नाही. तर इथे मी काय केलेलं आहे, 2 कप पाणी घेतलेलं आहे आणि 2 कप साखर घेतलेली आहे. जर तुम्ही गुलाबजामुन किंवा रसगुल्ला असे पदार्थ बनवत असताना तेव्हा तुम्हाला 2 वाटी साखर असेल तर 2 वाटी पाणी घ्यायचं आहे, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि हा पाक जो आहे ना आपल्याला पातळ ठेवायचा आहे. कोणत्याही प्रकारचा 1 तारी पाक किंवा 2 तारी पाक आपल्याला बनवायचा नाही. ह्याच्यामध्ये मी छान अशी वेलची टाकलेली आहे आणि तूप सुद्धा टाकलेलं आहे. थोडंसं शायनी दिसण्यासाठी मी तूप घातलेलं आहे, पण तूप पूर्णपणे ऑप्शनल आहे. ह्याच्यामध्ये वेलची पण मी टाकलेली आहे. तुम्हाला जर वेलची पावडर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. आता इथे तुम्ही पाक बघू शकत असाल, हा 1 स्ट्रिंग पाक किंवा 2 स्ट्रिंग पाक नाहीये, फक्त थोडासा चिकट झाला पाहिजे पाक, एवढी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. तर तुम्ही बघू शकत असाल थोडासा पाक चिकट झालेला आहे. मी जर दाखवलेला आहे नॉर्मली चिकट झालेलाच पाक पाहिजे. आता इथं आपला ना पाक जो आहे तो पूर्णपणे रेडी झालेला आहे. आता हे जे पीठ मी मळून ठेवलेलं होतं हे कमीत कमी 10 ते 15 मिनिटासाठी मी छान असं मर्दून व्यवस्थित ठेवून केलेलं. आता ह्याचे छोटे छोटे ना आपल्याला छान असे गोळे करून घ्यायचे आहेत. मी जसा दाखवलेला आहे ना गोळा तुम्हाला तसाच हवा आहे. ह्याच्यावरती ना कुठे सुद्धा आपल्याला छोटी सुद्धा क्रॅक दिसली नाही पाहिजे, नाहीतर काय होईल माहिती आहे का, तुम्ही तळताना ते गोळे फुटू शकतात. आणि म्हणून गोळे सुद्धा आपल्याला स्मूथच बनवायचे आहेत. आता कढईमध्ये ना आपल्याला तेल किंवा तूप घ्यायचं आहे. तुम्ही तूप घेतलं तरी सुद्धा चालतं, पण मी इथं तेल घेतलेलं आहे. आता तेल घ्यायचं आहे. जर तेल खूप गरम असेल तर बाहेरून रंग येतो आणि आतून ते कच्चे राहतात, म्हणून आपल्याला स्लो फ्राईंग खूप गरजेचं आहे. इथे आपल्याला मीडियम किंवा लोमध्येच गॅस ठेवायचा आहे. आता तुम्हाला कसं कळणार की तेल तापलंय की नाही आहे, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला जे दाखवलं की एक छोटासा गोळा करून त्याच्यामध्ये मी टाकलेला होता, आणि तो हळूहळू जर वर आला तर समजायचा की तेल मीडियम तापलेलं आहे. अशा ह्याच्यामध्ये आपल्याला हे गोळे टाकायचे आहेत, छान फ्राय होईपर्यंत भाजायचे आहेत. वरून आतून छान भाजले गेलेले आहेत हे गोळे. मी तुम्हाला प्रोसेस पूर्ण दाखवलेली आहे. असे गोळे झालेले असले पाहिजेत. तुम्ही हे गोळे बघू शकता, कुठेही तुम्हाला ह्याच्यावरती क्रॅक किंवा कुठेही तुम्हाला इथं लाईन दिसत नाही. गोळे एकदम असे स्मूथ दिसत आहेत. असेच गोळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत, वरूनही आणि आतूनही असे छान असे क्रिस्पी, वरून गोल्डन रंगाचे आणि आतून सुद्धा छान असे भाजले गेलेले आहेत, तळलेले गेलेले आहेत. आता हा जो पाक तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे गोळे टाकून घ्यायचे आहेत. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जो पाक आहे तो कोमट असला पाहिजे. जर तुम्ही गरम पाकामध्ये गोळे टाकले किंवा गुलाबजामुन टाकले तर वरून फक्त तो पाक शोषून घेईल आणि आतून ना कच्चे गुलाबजामुन लागतील, जे की चांगले लागणार नाहीत आणि ज्युसी सॉफ्ट लागणार नाहीत. म्हणून ना आपल्याला पाक जो आहे तो पूर्णपणे कोमट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये गरम गरम गुलाबजामुन टाकायचे आहेत. आता हे जे गुलाबजामुन मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत हे आपल्याला 1 ते 2 तासासाठी रेस्टवर ठेवायचे आहेत, आणि परत 1-2 तासानंतर वरचे गुलाबजामुन खाली आणि खालचे गुलाबजामुन वर करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपले गुलाबजामुन इथे तयार झालेले आहेत. तुम्हाला इथे
गुलाबजामुन दिसत असतील किती ज्युसी आणि किती सॉफ्ट शायनी झालेले आहेत. तर ही रेसिपी अशी आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझा ट्रायपॉड तुम्हाला आवडला का, माझी रेसिपी तुम्हाला आवडली का, हे कॉमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय. श्री स्वामी समर्थ.